असंच मित्राचा कार्यक्रम म्हटलं मित्र आयला आला की मित्राला जवळच्या मित्राला चहा पाणी विचारतात. मग त्याच्या मित्राने त्याला घरात नाही चहा पाणी केलं आणि त्याला म्हणाला इथेच बसला. कार्यक्रम संपला जेवण आहे जेवण करून द्या. जेवण म्हणलं मग मित्र अधिकच भेट झाला. एवढी गाडी पळवली त्याचं काहीतरी फळ मिळालं म्हणून तो अधिकच भेट झाला. जेवण पण मस्त भेट होतं गुलाबजाम जिलेबी. आताच्या माणसांनी खाद्यावरून सुद्धा देवाचं नाव पाडलं. बाबाचं बासुंदी लाडू जिलेबी. मग कार्यक्रम संपला आणि तो जेवायला बसला. कार्यक्रम चालू असल्यामुळे त्याच्या मित्राने त्याला बोलता काय आलं नाही. त्यामुळं त्याचा मित्र म्हणतात जेवण झाले म्हणून निवांत बोलत बसतो. मग तो जेवण झालं कार्यक्रम संपला. जेवण झाल्यावर हे दोघे मित्र सगळं करून निवांत बसले बोलत बसले. खूप उशीर झाला. रात्रीच्या 12 वाजता. आता मित्र बोलत बसल्यावर किती उशीरपर्यंत बोलत याचं सांगता येत नाही. कारण आधीच काही दिवसांनी भेटले होते त्यामुळं विचार की काय उशीर केला. बोलत बसते गप्पा मारत बसते आणि काही वेळानंतर तो म्हणाला आता मी जातो खूप उशीर झाला. माझ्या घरीच माझी वाईट पाहत असते. मग घरी जात असताना त्याच्या गाडीचे पेट्रोल संपलं. मग पेट्रोल संपलं तर म्हणला माझी गाडी इथं राहते मी तुझी सायकल घेऊन जातो. आणि सायकलला काही लाईट नव्हती अंधारात कसं दिसणार म्हणून त्याच्या मित्राने त्याला बॅटरी दिली. बॅटरी आणि सायकल घेऊन तो घराकडे गेला. निम्म्या वाटत आला असता तो म्हणाला त्याला 5 भुतांनी पकडलं. भूत म्हणाली आज आपली चांगलीच मिळत नाही. मस्तपैकी दष्टपुष्ट माणूस आपल्याला आज खायला मिळणार. म्हणून त्यांनी एक भूत म्हणाले आज आपण यांना मस्तपैकी भाजून करून मसालाही टाकून खाऊ. मग दोघं जण भूत म्हणाली तो तिकडे दोन आहे तिथं नक्कीच आपल्याला विस्तार करू म्हणून ते विस्त वाहायला गेले. पण ते ज्या ठिकाणी विस्त वाहायला गेले होते त्या ठिकाणी म्हणजेच त्या दिवसाच्या गावात मित्राच्या गावात खंडाई नाम सत्ता बनला. त्या सत्यात जेवणाच द्यायचं कसं. मग ही भूत जेव्हा तिथं विस्त वाहायला गेली तेव्हा त्यांना ते एकदम त्रास होता. ते तिथून लांबूनच पळून आले. त्यांना काही ऐकू असं वाटत नव्हतं. त्यांना त्रास होता मग ते तिथून पळून आले आणि ते खूप पिले होते. म्हणून त्या 3 भूतांनी त्यांना विचारलं तुम्ही इतकं काय पिलास. मग तो म्हणाला मग त्या भूतांनी त्याला सांगितलं तिथं कार्यक्रम म्हणते त्याला पण आम्हाला त्रास होतो. मग या मित्राने विचार केला काय म्हणत असते उपाय. त्यांनी विठ्ठलाचं नाम समोर सुरू केलं. विठ्ठल माझा माझा माझा
समजलं की तिथे काय चालू आहे आणि ते काय म्हणताय. म्हणून त्याने नामोच्चारण सुरू करता क्षणी त्या भूताला त्याचा त्रास होत आहे. मग त्या भूताने त्याला सोडून दिली आणि तो पळत असताना त्याच्या लक्षात राहील नाही. म्हणून त्याने नामोच्चारण बंद केले. म्हणून त्या भूताने त्याला पुन्हा पकडले. पुन्हा पकडल्यावर त्याने पुन्हा नामोच्चारण सुरू केले. असं करत करत त्या भूताने त्याला गावाकडे पाठलाग सोडला. पण गावाजवळ गेल्यावर जेव्हा त्या कीर्तनाचा नामोच्चारणाचा आवाज त्याला त्या भूतांना ऐकू येऊ लागला तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागला. म्हणून ते म्हणले याला काय खायला नको, नाहीतर आपण राहायचं नाही. याच्या मागे जर अजून गेलो तर आपण राहायचं नाही. आणि तो गृहस्थ शांतही विलंब न करता त्या कीर्तनात जाऊन बसतात. हेच ज्ञानोबा आहे त्याच्या तिसऱ्या चरणात सांगतात.